नमस्कार मंडळी. आठवणींना हास्याची झालर देऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका लग्नात नवरी पळून गेल्यामुळे उडालाय गोंधळ. चला बघूया तिथे हास्याची वरात कशी निघते ते. जी वरात पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. नीट नीट करा नीट. हो हो निखिल निखिल नीट बघ. सेंटर आहे काय? सेंटर ठेव ना तिथे ठेव. बस 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 रे बस सागर बस. ते ताट इथे ठेव. जा जा. बरं ऐक ऐक ऐक, ते ऑर्केस्ट्रा वाले जेवले का बघ, नंतर ते सूर खातात तर आपली वाक्य खातात. नाही जा तो ढोलकीवाला, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. तो सारखा कायसा टॉयलेट मध्ये जाऊन बसतो, मला कळत नाही. जा लवकर जा. Nice. बने नीट दिसतोय ना? एक नंबर भाई. क्या बात आहे. इथे बघ. काय करते? एक मिनिट. काय व्हिडिओ व्हिडिओ काढ बने व्हिडिओ काढ. आल्या गेल्याची, हाल्या डुल्याची, येणाऱ्याची, जाणाऱ्याची, लग्न झालेल्याची, न झालेल्याची, कुण्णा कुण्णाची दृष्ट लागू नको दे रे देवा. आई अगं माझ्यावरच काय तुकतेस तू? त्याच्यावर करायचं असतं ना. आणि मुळात हा हल्याडुल्या कोण आहे ज्याची दृष्ट मला लागणार आहे? म्हणतात असं. म्हणतात असंच असतं. असा विश्वासच बसत नाहीये रे, तुझं लग्न ठरलंय. तुझं म्हणजे आज आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे. माझा विश्वासच बसत नाहीये, खरंच सांगते. उगाच आई तुझं काय पण असतं. अरे काही पण काय, सगळ्या मुली तुझा फोटो बघून ए हा नको असं म्हणायच्या ना. कोण असं म्हणालाय आई? काही बोलतेस तू? नकार कळवायच्या ना रे फोन करू. फोन करून तुला चेहरा दिसायचा असं काहीतरी कळतं रे कळतं. मला वाटलं नव्हतं या जन्मात तरी तुझं लग्न ठरेल. वाटेल ते बोलतेस आई. मी तुला सांगितलं होतं. हे बघ, ज्या गोष्टी घडायच्या आहेत ना त्या योग्य वेळी घडतात. मी सांगितलेलं की नाही तुला, थांब आपल्याला छान सुंदर मुलगी सापडेल. सापडली की नाही? सापडली की नाही? हो ऐकायचंय मला. सापडली की नाही? प्रिया म्हणजे सोनं आहे ग, सोनं आहे. म्हणजे डायमंड. शी इज अ डायमंड. आय गेस शी इज अ क्रिप्टो करन्सी खरं तर. तू लवकर हार घाल, ते गोल गोल फेऱ्या बिऱ्या काय त्या मारून टाक. म्हणजे कसं माझ्या मैत्रिणींमध्ये लग्न झालेल्या मुलाची आई म्हणून मी मिरवायला मोकळी. मीच ती लग्न झालेल्या मुलाची आई. अशी अशी तू कुठे चालत जाणार आहेस? मला बघायचं. आमच्या भिशीत असं असतं. गोल गोल काय फिरायचं आई? सप्तपदी म्हणतात त्याला. काहीतरी सिरियसनेस ठेव. तेच रे तेच. बने वहिनी झालंय तुझं. अरे वहिनी. अगं बाई, अप्पा अम्मा तुम्ही काय करता इथे? मुलीकडचं इथे काय करतायत? अगं हो थांब ना. एवढं काय काय झालं? आता कसं बोलू बाप? अरे हा पेटा घ्या आणि तुडवा त्याला. अप्पा काय काय करते साहेब? अरे तेच बोलले. तेच बोलले म्हणजे विचार तरी आधी. काय कर काय झालं अप्पा? काय झालं अम्मा? काय झालं? असं सांगू हो, घात झाला हो. अगं बाई, मग लवकर पंक्ती बसवायच्या आहेत का? आई भात नाही झालाय, घात झालाय. घात. थांब जरा. काय झालंय अम्मा? घात झाला हो. कथाईन तरी शेणनी पावटी आणा ना, मला तोंड टाका हो. एक्स्ट्रीम खानदेशी आई आहे ही. काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही. म्हणजे आमच्या तोंडावर शेण मारा असं म्हणणं आहे तिचं. का आता कुठे शोधू? आई काय करतो? तुझ्या तोंडात शेण टाकलं. थांब जरा. नको करूस. काय झालंय? शेण काय टाकायचंय अप्पा? काय काय नाही, नाही क्लिअर सांगा काय झालंय? जावई बापू तुमची होणारी बायको हा प्रिया पळून गेली. काय पळून गेली. काय पळून गेली हो. पळून एवढ्या कॅज्युअली काय सांगताय? पळून गेली? अहो लग्नात ना पळून गेली आहे ना? काय मॅरेथॉनला पळून नाही ना गेलेली? पळून गेली आई? पळून गेली. बने पळून पळून गेली कशी? कशी 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 पळून गेली? पळून गेली. हा? पळून गेली. तिने चिठ्ठी ठेवली. काय? वाच वाच पटकन वाच, जोरात वाच. मला नाही वाचायची ही चिठ्ठी. काय काय लिहिलंय? काय लिहिलंय त्या? वाचते वाचते. वाच वाच. आई बाबा,
माझं हेकण्या गोरडेवर प्रेम आहे. या ओंकार माकडा बरोबर मला माझं आयुष्य बर्बाद करायचं नाही. मी हेकण्या गोरडे बरोबर पळून चालले. एकण्या गोरडे ना त्याच्याबरोबर पळून गेली ती. ऐकलं मी परत का सांगता? ते नाही ते गँग 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 वाला मॅनरिझम पकडलंय ना, म्हटलं बोललेलं कळतं नाही कळत म्हणून सांगितलं. कळतंय हो, कळतंय मला. नका जखमेवर मीठ सोडू. असं कसं झालं? असं कसं झालं? अहो केवढ्या वर्षांनी माझ्या पोराचं लग्न ठरलेलं, असं असं कसं झालंय? आता काय करू मी? मी मैत्रिणींमध्ये तोंड कशी दाखवू? मी 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 कुठे जाऊ? मी काय करू? मी काय करू? आई तू एकटीच बर्बाद झालीयस का? मी पण बर्बाद झालोय ना. अशी वागतेस तू. थांब ना जरा. जावई बापू शांत व्हा, शांत व्हा. टेन्शन नका घेऊ. टेन्शन नका घेऊ. अरे पोरं पाठवली तिला शोधायला, ती सापडली ना लगे मंडपात उभं करून टाकू. अहो मंडपात उभं करून काय फायदा आहे? तिचं कोण ती काय त्याचं नाव? हेकण्या गोरडे. हेकण्या? तो पण नाव आहे. अहो, तो पण नाव असलं म्हणून काय झालं? हेकण्या नावाच्या मुलावर प्रेम आहे तिचं. मग ती इथे लग्नाला येऊन काय काय करणार आहे? त्यात तुला ती माकड पण म्हणाली. ते महत्वाचं आहे काही. तिला नाहीये माझ्यावर प्रेम. तिला नाही माझ्याशी लग्न करायचंय. विषय संपलेला आहे आता. काय हो, काय बोलून राहिले हो? हो माफ करा हो, असं नका बोलू. तटे लगीन लईतले लोक जमेल शेतच त्यातले काय तोंड दाऊ माय मी? हेच खानदेशी तोंड दाखवा ना त्यांना. हेच दाखवा त्यांना. आता बोला बयो माझी पोट्टी पळून गेली असं बोला ना खानदेशी मध्ये. ऐका ना ऐका ना ऐका ना, एक आयडिया आहे जावई बापू. काय आहे, कोणाला तरी आहे ना साडी बिडी घालून मेकअप बिकअप करून तुमच्यासोबत मंडपात उभं करून टाकू आणि फेरे बिरे सगळं करून टाकू. रात्री प्रिया सापडल्यावर तिला घेऊन येतो आणि तिला तुमच्या हवाली करून टाकतो बा. एवढं सहज सांगताय हे सगळं तू? हे असलं काही होणार नाहीये. मी कोणालाही उभं करणार नाहीये. लग्न नाही करायचंय. जावई बापू, बोला ना हो, जावई बापू, पाया पडतो. अरे थांबा हो. अरे थांबा हो. हो थांबा थांबा प्लीज थांबा थांबा. करूया तुम्हाला जे वाटतंय. तुमच्या मनासारखं काहीतरी होऊन जाऊ द्या. मला त्रास करूया करूया. वा वा वा. कोण कोण थांब गाई. हो नको सतत चावरूस आता मला. कोण कोण उभं राहणार आहे प्रिया म्हणून? सगळे उभे राहणार आहेत प्रिया म्हणून. सगळ्यांशी 4 लोकांशी लग्न करायचंय मी. मी तयार आहे. फक्त मला ह्यांना विचारावं लागेल. तुमच्या आधीच लग्न झालंय ते चालणार नाही तुम्हाला? मला चिडवू नका. त्यांची गल्यागाडी सांगते. अरे खरं खरं सांगते काय? प्रिया वाटली पण पाहिजे ना ती. ठीक आहे, मी उभा राहतो. तसंही मी आणि प्रिया सेम दिसतो. तू आणि प्रिया सेम दिसता. हो माय व, अयो प्रिया का चिकनी दिसून राहिली ग. काय गो बाय गो. ए प्रिया बेटा नेम संसार कर बरं. हा प्रिया प्रिया चल आपण मेहंदी काढू. चल चल, तुला आयब्रो पण करायचे ना. ओ, 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 सगळं पटतंय. हे जे करताय तुम्ही सगळं खरं वाटतंय. काहीतरी आपलं. आणि हा का तू का प्रिया आहेस? तू का प्रिया आहेस? मारू नका. मुळात एवढे केस आहेत प्रियाच्या हातावर. हे केस आहेत एवढे. नाही ना हो, नाही आले ना तिला. नाराज का होतोय? नाहीच यायला पाहिजेत ना. नाही, मी फक्त इन्फॉर्मेशन दिली बा. इन्फॉर्मेशन नका देऊ. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी पाहिजे होती ती नाही नव्हती तुमच्याकडे. ही इन्फॉर्मेशन देताय. चिडू नका. राग राग नका करू. चिडू नका. आपण ह्याच्या हाताचं वॅक्स करू. हो नाही नाही, मी नाही वॅक्स करणार. हे असंच हवं असेल तर घ्या, नाही तर राहू दे, मी चाललो. आले मोठे. ओंकार, तूच हवा आहेस असं सांगितलं मी. असं ठेवायचं इथं ठेवा, नाही तर मी चाललो. तू हवा आहेस असं सांगितलं. हा नको आहे मला. मी आधीच सांगतो. नकोय, नाही. हा नको आहे मला. हा नको. आई, आपण शिवालीला आणूया का? हो म्हणा माय व, म्हणा डोक मग उन्हाच नाही ना. हा. शिवा आमची भाची आहे. दिसायला पण गैरी सुंदर आहे हो. तीच संगे करून टाका ना लगीन. हो नाही नाही हो, असं कसं लगीन लग्न करणार? गप्पा बसा. करा ना. नाही टाका ना. ते नेते आहेस. गपना कोणती तरी पोरगी चेपतायत ना. झाप मार. हं? झाप मार. काय भाषा आहे ही? चेपतायत? झाप मार. अशीर बोकड्या बरोबर राहतेस का सध्या? मी बोलावं. शिवा, ओय शिवा, कोणतरी घे. शिवा, कोणतरी आता ये, आता ये. ये. आवडली काय हो? हा? आवडली? आवडली का? भारी आहे ना. गैरी सुंदर दिसते ना. हा? हा?
आवडली हा तुमची मुलगी पळून गेली बॅक ऑफ द माइंड असू दे ते नाचताय कसले मुलगी पळून गेली आहे ना आणि आवडली म्हणजे असं असं लगेच कसं हे ठरवणार काही बोलणं नाही काही नाही म्हणजे ओळख नाही पाळख नाही असं नसतं ना. लग्नानंतर होईल ना बोलणी नाही लग्नानंतर बोलायला वेळ कुठे मिळतो तुम्ही तर लग्न आधी पण बोलू नका माझा नव्हे. नाही नाही पण बोलायला वेळ नाही मिळत बरं. आम्ही दोघं आहे ना दत्तू जन्माला आला ना तेव्हा बोललो एकमेकांशी. ही तर म्हटली दत्तूला बघून ओ माय ओ याच्या अंगावर केवढी लव आली आहे बाप. हे आमच्या बोललेलं पहिलं वाक्य होतं बरं. आम्हाला बोलण्यात इंटरेस्टच नव्हतं ना हो. नाही असं काही नाही. पळून गेलेल्या मुलीची आई आहात तुम्ही वाटेल तिथे विषय नेऊ नका. मला बोलण्यात इंटरेस्ट आहे. मुळात दत्तूच्या अंगावर लव आहे हे पहिलं वाक्य होतं तुमचं. हा पहिलं नाव काय तुझं शिवाली तुम्हाला विचारलंय तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली नका ना देऊ इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेशन जाऊ दे ना शांत जाऊ दे. ती चिंगम खात असेल म्हणून बोलत असेल. नाही सिंगम नाही खाती. ए म्हणे बच्च ए शिवा ते तोंडातली ब्लेड बाहेर काढ ना ग तू ग. काय ब्लेड घेऊन फिरायची सवय तिला तोंडात. तोंडात ब्लेड आहे. ब्लेड ब्लेड हिच्या तोंडात ब्लेड होता. जीभ आहे हिची अजून आतमध्ये. ते हे काहीतरी शिकून राहते ना होती काही नाही. टुक्कार पोरं मित्र आहेत तिचे एकदम. कोण मित्र आहे ते तोंडात ब्लेड ठेवणार आहे. हाफ नूडल हा? छोटा मंचुरियन हा? बडा लॉलीपॉप हा? फ्राईड नूडल. चायनीज आयटम नाही विचारत आहे मित्रांची नावं विचारत होतो मी. मित्रच आहेत तिचे. ही मित्रांची नाव आहेत. आपले जिगरी आहेत ना नका बोलू ना तुम्ही. मी नाही बोललो माझ्याकडे एवढे व्हेरिएशन नाहीये. कोण बोललं. आपण बोललो. ये बात कर बापरे. आया कसल्या देतोय हा. तुम्ही बोललात. आपणच बोललो ना. शपथ कसला आवाज आहे. माझी कायम इच्छा होती अशा भरदस्त आवाजाची सून असावी माझी. आई आई एकतर तुझ्यामुळे घरात सतत एक डॉबरमॅन गुरगुरतोय असं वाटतं. नको करूच. ही आल्यावर म्हणजे दोन दोन असं फिरावं लागेल मला. ए ओंक्या एवढा काय आवाजाचा घेऊन बसलायस रे. हे बघ आवाजाचा सोडून दे. दिल चकाचक आहे ना आपला. दिल चकाचक तो लाईफ चकाचक काय आहे एकदम शेजवान मार्केट. आई आई तिने शेजवान फोडणीसारखा मारला अगं. स्टाईल कसली हवाय बापू बघितलं ना कशी भारी बोलते. आमच्या प्रियामध्ये हा गुण नाही आहे ना हो. भारी आहे बरं का तुमची होणारी बायको. अरे नाही हा लाजणारा चेहरा आहे का आई. होणारी बायको काय होणारी बायको अजिबातच होणारी बायको वगैरे काय नाही. मी अजून तयार नाहीये. हे बघा मला थोडा वेळ लागेल. अरे ओंक्या एवढा काय विचार करतोय. हे बघ समोर आलाय ना. हे बघ विचार करून करून होऊन जाशील तू बुडा. समोर आहे तो गटकले ना ये पेडा. वाह क्या कहने. गुलजार आहे ती. गुलजार आहे. कोण आहे जॉन एलिया गप्पा बस. चांगलं काही बोलत नाही असं करते ती एकटा. भाषा बघ तिची कशी आहे. अरे भाषेचा सोडा हो. ते काय आहे, तिच्या जरा व्यवसाय तसा आहे ना त्याच्यामुळे तशी भाषा झाली आहे तिची. अच्छा तसा व्यवसाय म्हणजे आपण हप्ता वसुली करतो. छान आहे. हफ्ता वसुली करता तुम्ही. हा आपण हप्ता वसुली करतो. रफिक भाई आहे ना त्याच्याकडे आपण हप्ता वसुली करतो. आपण त्याची उंगली आहे ना कुठली उंगली आहे. छोटीवाली उंगली आहे आपण त्याची. 5 वर्ष झाली आपण काय ढोल धपाटा वर खाली एक पैसा केलेला नाही आहे. आपली दहशत आहे एरियामध्ये एकदम शेजवान मार्केट.
शपथ टाळ्या कसली वाजवते नटसम्राटचा पॅच होता का टाळ्या वाजवते असते मला ती गुंड वाटते आई तिने माझ्यावर शेजवान मारला ना मी फ्राईड मंचुरियन होऊन जाईन अक्काच्या ए ओमके आपल्या धंद्यामध्ये असा लँग्वेज बोलावाच लागतो अरे ते चायनीज वाल्यांबरोबर असं तुझ्यासारखा मुळमुळीत बोलून नाही चालत म्हणून शपथ म्हणजे तुझ्या सगळ्या चायनीज वाल्यांची ओळख आहे अरे ए टू झेड ना शेजवान मार्केट मग सगळ्यात चांगलं मंचुरियन कुठे मिळतं बरं सांग तो निमावाला आहे ना तो भारी मंचुरियन बनवतो कुठे अरे बाप तू टेन्शन नको घेऊ आपण त्याला सांगतो तुझ्या घरी रोज रात्री चायनीज पाठवायला फ्री मध्ये शेजवान मार्केट रोज फ्री चायनीज एक्साइटेड बंदे आहे हा. आपण चालेल हिच्याशीच लग्न करूया रोज चायनीज चायनीज फ्री चायनीज आपण हिच्याशी लग्न करूया तिच्या फ्री चायनीज साठी मी हिच्या बरोबर लग्न करायचं आई गप्पा बस काही चांगली वगैरे नाहीये थांबा जरा नाही. थांबा जरा करा ना हिच्याशी लग्न करा ना हा, एकदम सोनचिडी आहे ना ती थांबा टाका ना. थांबा 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 मी शेवटचं विचारतो दाढी करू पटकन करून येईन लग्नाला तयार होईल फिरतो का रे? हिच्याशीच करू दे. हिच्याशी सासूचा एवढा विचार करा ना देवाला जीव देणारी हो आमची सेवा दिवा घेऊन शोधलत ना तरी अशी मुलगी चांगली पोरगी हो चबून दिसेल ना करा ना हो लग्न ए ओंकार ए शांत बसा ए ओंकार जवळ ये हा? जवळ ये जवळ ये. आपण ना तुझ्या आयुष्यातला अजिनोमोटो बनून जाईल अजिनोमोटो हा तुझ्या आयुष्याला टेस्ट पण देईल आणि तुझ्या आयुष्याचं एडिक्शन पण बनेल शेजवान मार्केट हॅलो हो म्हण ना हा या शिवा हा गल्लीत क्रिकेटची स्पर्धा चालू झाली आहे अंडरआर्म क्रिकेट आई शपथ आलो 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 सांग त्याला 5 मिनिटं आहे 5 मिनिटात आलो मग लग्न मारू आपण अरे बाबा क्रिकेटची मॅच आहे तुला काय आहे? ती भारी क्रिकेट पण खेळते अगं क्रिकेट काय खेळते गल्लीतल्या वंडी टुडीसाठी लग्न सोडून गेली ती मुलगी क्रिकेट काय खेळते जावय बापू आत्ता पुरतं याच्यासोबत फेरी वगैरे घेऊन टाका संध्याकाळी ती क्रिकेट खेळून आली ना तिला तुमच्या हवाली करून टाकतो ना तिच्या घरातल्या सगळ्या मुली संध्याकाळी काय त्या चिमणी पाकरा आहेत त्या मुली सगळ्या मुली संध्याकाळी घरी येत आहेत मला नाही करायचंय मला लग्न करायचं नाहीये एक वेळ मी अनमॅरिड कूल अंकल म्हणून जगेन पण मी लग्न करणार नाही आधीच सांगतोय जिजू 5 मिनिटात साडी नेसून येऊ शकतो मी जा रे तू रे क्या बात है एक्स्ट्रीम खानदेशी आईप्रमाणेच एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग परफॉर्मन्स मजा आ गया येस प्रसादा काय म्हणाल चांगलं सादरीकरण होतं चांगला विषय होता वनिता तू शिफ्ट झालीस की काय धुळ्याला त्या स्पीडनी तुझी पकड घेतेस भाषेवरची ती धक्कादायक आहे खरंच फार विलक्षण म्हणजे ऍक्च्युली असं वाटायला लागलं की आता तू शिफ्ट झालीस धुळ्याला नाईस नाईस थँक्यू श्याम दादामुळे वा वा शिवा मस्त बेरिंग होतं श्याम्या माझ्याकडे व्हरायटी नाही म्हणत म्हणत हळूहळू तू एक एक जी पिसं बाहेर काढायला लागलाय छान वाटतंय मजा येते ईशा मस्त चेतना मस्त बेरिंग होतं वेगळं बेरिंग होतं मस्त बेरिंग होतं राऊत ती जी प्रिया पळून गेले त्याच्यानंतरची जी डिलेड रिॲक्शन होती ती लाजवाब होती थँक्यू लाजवाब फार मजा आली दत्तू मस्त मजा आली सई पेढा परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की अमेझिंग टीम वर्क होतं टाळीचं टायमिंग क्लास येस येस वने वादळा आहा आज मौसम बदलून टॉर्नाडो आला आणि तो खूप आवडला मज्जा आली मंडळी नेहमी आपल्या बॉसच्या जाळ्यात अडकणारा एम्प्लॉई चला बघूया आज तरी त्याच्या बायकोची इच्छा पूर्ण करू शकतोय का तेच पाहण्यासाठी प्रत्यक्षात जाऊया त्याच ऑफिसमध्ये ज्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटणार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले
हॅलो हा झुंबर बोल. हॅलो 31 डिसेंबरची सुट्टी मिळाली का हो तुम्हाला? अगं नाही अजून मी बॉसला विचारलं नाहीये. ये चौगुल्या, झुंबर एकेरी नशीब समज शेपूट घाल्या नाही म्हंटल. आपलं लग्न होऊन किती वर्ष झाली? 10 झुंबर. दरवर्षी केळ्या वेफरचं एक पाकिट आणि छोटा मावा केक हातात देऊन टीव्ही समोर बसवतो आणि 31 डिसेंबर साजरा करायला लावतो. या पुढे नाही. होय होय. या वर्षी मला बाहेर हॉटेलमध्ये पब मध्ये कुठेही बाहेर घेऊन जायचं, पण बाहेर घेऊन जायचं, नाहीतर 1 जानेवारीचा सूर्य तुला बघायला मिळणार नाही हं? झुंबर कोसळेल तुझ्यावर. वाळवीचा क्लायमॅक्स होईल आपल्या घरात. चिडू नकोस झुंबर. ए शाने उठ उठ. आत्ताच्या आत्ता बॉसच्या केबिन मध्ये जायचं. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अशा 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळवायच्या. ओके? नाहीतर लगेच तुझ्या मेडिक्लेम एजंटला फोन करायचा. का आज रात्री झुंबर पडणार. झुंबर पडल्यावर बल्ब फुटतो ना. अरे बापरे. ठीक आहे, मी विचारतो. हे बघ, कसं असतं की आयुष्य हे ना आपल्याला ए खूप शान्या मगाशीच ठेवलाय फोन. चालता. येस कम ऑन. काय मस्त आहे लाल बॅग. हवी आहे का तुम्हाला? नाही मस्त एवढं सांगायचं होतं बस. हाय चौगुले बसा. ते बसाल का चौगुले? चौगुले बसा. चौगुले बसा. ओय. असं बसाल. नीट बसा चौगुले. सॉरी सर मी नर्वस झालोय सर. नर्वस होऊ नका चौगुले. तुम्हाला 31 डिसेंबरची सुट्टी दिली. हे अरे अरे वा असं कसं वा सर असं 31 डिसेंबरची सुट्टी दिली तुम्ही? हो दिली. 31 डिसेंबरची सुद्धा दिली आणि 1 जानेवारीची सुद्धा दिली. जा. ए हाय हाय. चौगुले 31 तारखेला पार्टी करायची, 1 तारखेला आराम करायचा. मला ऑफिसमध्ये डायरेक्ट 2 जानेवारीला भेटायचं. कळलं? जा. अरे हे सर ओ माय गॉड मी ओह मला सर मला विश्वासात बसा सर. तुम्ही सर थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही बॉस का सॅल्यूट करेंगे सॅल्यूट. होय चौगुले हॅलो सर मी रिॲक्ट होय. काम डाऊन. सॉरी मी मला ना अपेक्षा नव्हती सर. हे तू Relax. माय गॉड मी माझ्या आता बायकोचा मला फोन. सॉरी श्वास घ्या. श्वास होय, होय, घ्या. सर, 31 डिसेंबरला पार्टी करायची आहे ना? येस येस सर. कुठे करणार? अजून काही ठरवलं नाही. बघू आता म्हणजे माझ्या घरी. ओ माय गॉड. 31 डिसेंबरला तुम्ही तुमच्या पत्नी सोबत माझ्या घरी पार्टीला यायचं. अरे सर तुम्ही काय बोलता हे मला धक्का- यायचं म्हणजे यायचं. हो मी बस मला काही ऐकायचं नाही. सगळे तिकडे मॉकटेल कॉकटेल संगीत डीजे लाईव्ह म्युझिक अरे काय बाबा. हवंय तुम्हाला सगळं एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच सर. मी सर आय लव्ह यू. सॉरी हे सर. नो 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 प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. पण यायचं. हो हो सर मी येतो सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले आय वॉन्ट यू देअर. येस सर मी आहे सर. हो गॉड. मला माहिती आहे चौगुले 6 महिन्यांपासून माझे सासरे आजारी होते. हो टचवूड सर. हे हे सर सॉरी सर मला माहिती आहे सर. आता कसे आहेत ते सर? आता कसे आहेत? ते 6 महिने कोमात होते पण आता आय एम हॅपी टू टेल यू बाय द ग्रेस ऑफ गॉड ही इज आउट ऑफ डेंजर. बरं झालं खूप बरं झालं. कोमातनं बाहेर आलेत आणि उद्या 31 डिसेंबरला ते घरी येत आहेत. वा सर वा. मला जंगी पार्टी करायची आहे त्यांच्यासाठी. येस सर आपण करणार आहोत सर. आणि त्या पार्टीत मला माझी सगळी जवळची माणसं हवी आहेत. तुम्ही व्हाल ना माझ्या आनंदात सहभागी? सर तुम्ही म्हणजे खांद्यावर हात ठेवलाय सर. सर मी माझ्या सर तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं नसेल पण सर मी तुम्हाला खूप जवळचं मानतो सर. तुमचं कुटुंब ते माझं कुटुंब सर. तुमचे सासरे माझे सासरे
तुमची बायको तुमचीच बायको सर. माझी बायको वेगळी, माझी बायको वेगळी. पण मी काय करू सांगा सर, तुम्ही मला फक्त सांगा काय करू सर. मी आहे सर, प्लीज एकदा फक्त एक फोन करू सर. येस मी पाहिजे तर इथे तुमच्या समोरच करतो. येस प्लीज करा. तुमच्या बायकोला फोन लावा. हो, हे फोन लावायचा बायकोला. येस. हॅलो हॅलो हा झुंबर. अगं बॉसनी 31 डिसेंबरला सुट्टी दिली आहे. होय होय, आणि 1 जानेवारीला पण सुट्टी दिलेली आहे. 1 जानेवारीला पण. काय काय सांगताय मज्जा करून ऐक. अगं झुंबर ऐक, त्यांच्या घरी पार्टी सुद्धा आहे. तुला सुद्धा बोलवलंय, कळतंय का तुला? आणि पार्टी सगळे डीजे आहे, त्याच्यानंतर डान्स आहे, त्याच्यानंतर फूड काउंटर्स आहेत, कॉकटेल मॉकटेल सगळं आहे. बघ झुंबर, मी तुला बोललो होतं ना, आयुष्यात संधी असते ना ती कधीतरीच येते ग. पण अशी ठेवला फोन ठेवला. सर तुम्हाला कसं कळतो फोन ठेवला ते? तर मी बॉस आहे ना चौगुले. येस सर. सर पण मी एक सांगू सर, आय वॉन्ट टू थँक्यू सर. हा. नाही सर, तुम्ही मला हा जो ऑनर दिलेला आहे, रिस्पेक्ट दिलाय सर, तुम्ही मला बोललो आणि माझ्या बायकोला पार्टीला बोलवलंय सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर एक विचारू का तुम्हाला? Yes, चौगुले, सर, काही please. ड्रेस कोड वगैरे आहे का पार्टीला? कारण मग तसं ना बायकोला शॉपिंग करायला बरं, आणि आपण छान करू सर पार्टी. Yes. सगळं अरेंज करतो सर. मी एक्सेल शीटच करतो. पाहुणे वगैरे येणार असेल ना, ती किती वाजता यायचं, त्याच्यानंतर मग कॉकटेलचं काउंटर किती वाजता ओपन होईल, बार्बिक्यू वगैरे असेल किती वाजता ओपन होईल, मी सगळं करतो हो, सर. आणि सर मी अँकरिंग पण छान करतो. हो हो हो, असा आवाज छान लागतो माझा सर. आणि सर मी गेम्स पण छान घेतो हा. म्हणजे बायको अशी यायची, नवऱ्याने यायचं एका वर्तुळात, नाही तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की माझी, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी. सर मी खूप छान करतो सर. हो सर. हा खेळ आहे? हो सर. आणि सर मी मेल आणि फिमेल दोन्ही आवाजात सिंगिंग करू शकतो. ए, सुनो कहो, ए, सुना कहा, कुछ हुआ क्या? अभी तो नहीं, कब जो कुछ भी नहीं. कलिकता. सर मी खूप छान गातो सर. मजा येईल. आणि सर आपण दमशेरच खेळू सर. हा. सर मी माझी खासियत आहे, 20 सेकंदात मी अल्बर्ट पिंटो को गुस्सा किंवा हे पिक्चर करून दाखवतो. अल्बर्ट पिंटो को या सर लगेच ओळखता सर. मजा करू सर आपण रात्रभर ना. चौगुले एक्साइट होता है. एकदम सर. बऱ्याच वर्षांनी पार्टी. शांत. नाही मजा करायचीच आहे आपल्याला. मजा करायचीच आहे. पण चौगुले डोंट फॉरगेट. येस सर. तिथे मी तुम्हाला एका सिक्रेट मिशन साठी नेतोय. ओके, खूनबिन झालाय का? नाही पार्टी आहे की नाही? हो येस. मला कळलं नाही. सिक्रेट मिशन म्हणजे मला नाही कळलं सर. आपण मजा करायचीच आहे. पण तिथे माझ्या सासऱ्यांसाठी मी तुम्हाला नेतोय आणि त्यासाठी मला तुम्ही हवे आहात. सर घ्या मला. मी आहे, अवेलेबल आहे. मी आहे ना. मला कधीही तुम्ही सांगा, घ्या मला प्लीज सर. काय करायचं मी सर? तुम्हाला सांगतो चौगुले, माझे सासरे कोमात जाण्याआधी आमच्या घरात त्यांच्यासाठी 2 नोकर होते, सदा आणि रखमा. ओ हो हो. सासऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड जीव होता. त्यांच्याशिवाय, सदा आणि रखमाशिवाय सासऱ्यांचं पान नाही हलायचं. आपण सर एक काम करूया, सासऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवूया. पूर्ण ऐका. काय बुके पूर्ण ऐका. पूर्ण ऐका. नारळ वगैरे. सासरे कोमात गेले आणि उद्या ते आता येत आहेत. आणि नेमके उद्या 31 डिसेंबरला सदा आणि रखमा नाही येत. ओ हो हो. मग सर 31 डिसेंबरची पार्टी करायला चाललेत अलिबागला. मी म्हणालो नाही, नका जाऊ, थांबा, माझ्या सासऱ्यांसाठी प्लीज थांबा, मला गरज आहे तुमची. नाही ऐकले, गेले. होय होय होय. मग सर मग उद्या सर माझे सासरे घरी आले आणि त्यांनी विचारलं की सदा आणि रखमा कुठे आहेत. आणि मी नाही सांगू शकलो ते कुठे आहेत. त्यांना ते दिसले नाही त्यांच्या डोळ्यांसमोर. सासऱ्यांनी घर डोक्यावर घेतलं, अँझायटी वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, पुन्हा कोमात गेले. तर मी काय करायचंय चौगुले? नाही सर प्लीज. चौगुले, माझ्या सासऱ्यांना काय झालं तर माझ्या बायकोला काहीतरी होईल, आणि माझ्या बायकोला काही झालं तर. सर प्लीज. चौगुले, मला एकच बायको आहे चौगुले. सर मग आम्हाला काय हे आम्हाला काळजी करू नका सर. तुम्ही मला फक्त सांगा मी काय करायचंय सर. सर तुम्ही सांगा मला. चौगुले, उद्या तुम्हाला माझ्या घरात सदा म्हणून वावरायचं आहे. मी तुमच्या घरात सदा म्हणून कसा वावरणार? चौगुले, तुम्ही वावरायचं कसं काय विचारता? यू वोंट बिलीव्ह चौगुले, तुम्ही सेम माझ्या घरगडी सदा सारखे दिसता. तुमचा जो घरगडी आहे हो, मी त्याच्यासारखा दिसतो. हो. मी आता सध्याच तू ए सदा, ए सदा, कुठे होतास तू? नाही सर मी बोललो सर. अरे बापरे.
एवढं सेम म्हणजे मला वाटलं माझी सदा- ग्रामीण एवढी ऑथेंटिक वाटली सर. नाही 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 त्याची एवढी ऑथेंटिक नव्हती, पण मी त्याला नेहमी विचारायचो, सदा तू रे कुठल्या गावचा, कुठली रे तुझी भाषा? त्याच्यावर तो नेहमी म्हणायचा, नाही मालक मला एवढंच जमतंय, ढिंटाक. असं नेहमी म्हणायचं. ए धिंगटाक काय? त्याला असं वाटायचं की हे ढिंटाक लावलं की तो ग्रामीण वाटतो. मला आता तुम्ही जेव्हा ते सगळं केलं तेव्हा मला माझा सदा दिसला. तुम्ही सेम त्याच्यासारखं कसं काय बोलता? सेम वाटतंय. सेम सेम बोलतंय ए सदा, ए सदा. अरे बापरे, मला कल्पना नव्हती. चौगुले माझी बायको नेहमी म्हणते, हा चौगुलेच सदा नकदा तुमच्यासाठी काम करत असतो. थँक्यू सर. मला असं वाटतं की ऑफिस हे एक मंदिर आहे आणि या मंदिरात आपण गेलो. बस बस. ओके सर. चौगुले हो सर. हे विसरू नका, उद्या जेव्हा पार्टीला याल तेव्हा एकटं यायचं नाहीये. हो, हो. बायकोला आणायचं आहे. हो, of course. आणि येस, बायकोला सांगा तिने सुद्धा पूर्ण दिवस रखमा म्हणून वावरायचंय. बायकोने रखमा म्हणून वापरायचं आहे. अरे मी तुम्हाला हे सांगितलंच नाही का? नाही. चौगुले तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुमची बायको सेम आमच्या रखमासारखी दिसते. एवढं ते बायको पण same? हा. नाही हे कसं शक्य आहे सर? बायको पण ऍब्सल्युटली अगदीच सेम नाही दिसत. रखमा थोडी सडपातळ आहे आणि तुमची बायको थोडी म्हणजे हरकत नाही, पण हरकत नाही. आपण माझ्या सासऱ्यांना असं सांगू की तुम्ही कोमात असताना रखमा आजीच्या घरी जाऊन तूप रोटी खाऊन जाडजूड होऊन आली असं सांगू. चालेल सर. हे करूया सर आपण. मी सांगतो रखमाला टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित. सर आपण सासऱ्यांना इतकं आनंदी ठेवू ना सर. मी काही कमी पडून देणार नाही त्या ना. तुम्ही बाठेन टाक करून टाकतो सर. हो सर. काय झालं सर? किती करता तुम्ही माझ्यासाठी? नाही सर, माझं कर्तव्य आहे ते. मला कळत नाही हा माणूस कोण आहे माझ्या आयुष्यात. नाही सर, मी फक्त एक तुमचा हे देवा? ओय ओय. ए देवा. नाही मी नाही आहे सर. देव आहेस का रे तू? नाही सर, मी कोण आहेस तू? नाही सर, मी एम्प्लॉई आहे फक्त तुमचा. असं एवढं नका लाजू सर. मी फक्त तुमच्यासाठी करतोय. म्या कर तुमच्यासाठी दिनता काय. सदा, उद्या तू आणि रखमा माझ्या घरात माझ्या सासऱ्यांना संशय येणार नाही असं वावराल नाही मी वावरतो सर. मी रखमाला सुद्धा सांगतो. हो झुंबरला सांगतो. हो मग आपण आता एक काम करूया. हो, सर. आपण आतापासूनच तुम्ही सदा आहात याची प्रॅक्टिस करूया. ओके चौगुले? हे झाडाला घेतो. नाही तिकडे हे सगळं तिकडे करायचं. पण लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाची परीक्षा अशी की तुम्हाला सदा आवाज दिल्यानंतर तुम्ही ओ द्यायची. हा ते म्हटलं करायला पाहिजे. हो सदा वै आता दे. लक्षात घे, उद्या आपल्या घरी पार्टी आहे की नाही? वैजी. आपला जुहूचा बंगला आहे, तिकडे 40 पाहुणे येणार आहेत. वैजी मी आहे की. सगळ्यांसाठी तुलाच बघावं लागणार आहे. वैजी मी आहे. सकाळी 7 वाजता तू मला माझ्या घरी हवाय. वैजी काय तू एकटा नाही, रखमा सुद्धा. तिला सांग वेळेवर ये. रखमाला सांगतोय ना. हा तिला सांग सकाळी 7 वाजता तिने समोसे तळायचे आहेत. 7 वाजता. हा ती समोसे तळत असताना तू जाऊन खुर्च्यांची ऑर्डर द्यायची, खुर्च्या घेऊन यायच्या, त्याच्यावर कापडा लावायची वैजी करून टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि केक बघायचा, केकची ऑर्डर द्यायची, केक घेऊन यायचा आहे. आजी. हा, आणि महत्वाचं रखमाला सांग सासऱ्यांसाठी बालुशाही, गुलाबजामुन आणि रसगुल्ले कर. हा पण तिला रसगुल्ले नाही जमत. सदा रस घरात करायला सांग, गुल्ले बाहेर ना आण ना. गुल्ले बाहेर मिळतात हो. 400 रुपयाचे गुल्ले देतात होय. आणि ते फुग्याचं कसं करायचं? गुड त्यांचं ते आण. 75 फुग्यान आणि 75 फुगे तोंडाने फुगवायचे सदा. एवढे कशाला? काय झालंय चौगुले, माझे सासरे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि आम्हाला तो साजरा करता आला नाही. आता उद्या येतील ना तेव्हा 75वा वाढदिवस साजरा. वय करू सर. येतो मग. सगळी तयारी समधी काम आहे डोक्यात. आणि एक रिक्वेस्ट होती. ते चौगुले मिसेस आणि ते मिसेस चौगुले आणि मिस्टर चौगुले येतील. त्यांना ते यांना गाणं गायचं असेल तर त्यांना जरा संधी द्या बरं. काय वेळा आहेस का सदा? हा कुठल्या तरी शुल्लक माणसासाठी काहीतरी मला सांगतोयस? नाही, चांगलं आहे. कोण आहे चौगुले? स्टाफ आहे आपला, स्टाफ. त्याच्यासाठी तू मागे पुढे करणार आहेस? तो आला तर त्याच्याकडे बघायचं पण नाही. त्याचं त्याला करू दे, काय करायचं ते जाईल तो आपोआप. चांगला आहे तो. अजिबात नाही. त्या कामाला लाग, चल. वय येतो जे. आपण करूया सर. मी करणार सर तुमच्यासाठी. मी आता सदा व्यवस्थित केलं ना सर. मी करणार सर. Yes. टेन्शन घेऊ नका सर. उद्या. आपण Yes. करूया. सकाळी 7 वाजता. एकदम करूया सर. टेन्शन घेऊ नका. चल. ये तुम्हारा शेर है इधर जिंदा. ये शेर. शॉपिंगला जायचंय ना, तर शॉपिंग मॉल समोरच आहे म्हणून मी आले.
अगं ऐक शॉपिंग करायची गरज नाहीये. एक जुनं धोतर आणि जुनी बंडी बिंडी असेल ना ती काढ जरा कपाटातून. तू सुद्धा जुने कपडे घालते, साडी बिडी जरा. अशी थीम आहे का? नाही आपल्याला नोकर करायचे, रखमा आणि सदा करायचे त्यांच्या घरचे. नोकर होते ना ते, आता ते गेलेत 31 डिसेंबरची पार्टी सेलिब्रेट करायला. आणि ह्यांचे जे सासरे आहेत ना त्यांना तेच लागणार, नाही तर मग त्यांना धक्का बसून पुन्हा कोमात गेले तर. मी स्वतःहून सांगितलं की काही टेन्शन घेऊ नको, मी होतो सदा आणि तू रखमा होशील. आपण 2 दिवस तिकडे मस्त काम करायचं, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघायचा आणि घरी यायचं. हा चालतंय. समोर काय दिसतंय? बुडणारा सूर्य. तो बुडायच्या तुला बुडवते. वा वा वा, एकदम ढिंटाक परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा, तू जाहीर बुट्टी का पाहिजे. कुठला खेळ आहे? कमाल कमाल. आणि काय काय तुझ्या एक्सप्रेशन्स म्हणजे ओ हो लाजवाब होत्या, लाजवाब. मस्त मस्त. पृथ्वी मस्त. तेवढाच तू पण त्याच्याबरोबर म्हणजे त्याच एनर्जीनी त्याच इंटेन्सिटीने तू पण परफॉर्म करत होतास, त्यामुळे खूप मजा आली. वंडरफुल. सई. सदाबहार परफॉर्मन्स. वा वा. तुमच्या मॅडनेसना अजून एक धारधार मॅडनेस देणारी व्यक्ती इथे बसलेली आहे. म्हणे तुझं पण खूप कौतुक. जो आधी आवाज लावतेस नंतर जो ओरिजिनल आवाज होतो त्याला काही तोड नाही. मजा आली, खूप मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी असं म्हणतात की शेवट गोड झाला की सगळंच गोड होतं. पण सरत्या वर्षाला निरोप देताना एका व्यक्तीला भेटलीये मोरे फॅमिली. चला बघूया त्याच्या या सरत्या वर्षाचा शेवट नक्की गोड होतोय की नाही ते. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कसे आहे सगळे? भारी आहे ना? एकदम. मी पण गैरा खुश आहे बा, कारण मी माझ्या आवडत्या जागी आलेलो आहे. ही जी जागा आहे ना ही माझ्या हृदयाच्या एकदम नजीक आहे, नजीक. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षाचा शेवटचा सूर्यास्त चितारायला मी इथे येतो. चित्रकार आहे मी. आता तुम्ही म्हणाल तर बाय ना प्रत्येक सूर्यास्ताचा शेमच असतो बा, पण नाही. प्रत्येक सूर्यास्तामध्ये ना त्यान बाय ना एक असा रंग असतो जो जगातल्या कुठल्याच दुकानात मिळत नाही. तो कॅनव्हसवर असा चितारावा लागतो. त्यासाठी आलेलो आहे मी इथे. गैर भारी वातावरण आहे. पक्ष्याचे थवे उडून राहिलेले आहेत. सूर्याचा तांबूस प्रकाश असा सगळीकडे पसरलेला आहे बुवा. आणि चित्र कंप्लीट झाल्यानंतर मी सेल्फी घेणार आहे. आणि ते चित्र जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की निसर्गाने चितारलेलं चित्र आणि या चित्रकाराने चितारलेलं चित्र किती शेम आहे, किती परफेक्ट आहे बुवा. बर. बाय बाय 2022. बाय बाय 2019. 2024च्या बायलाला ढोल. 2019 घरी जा घरी जा आई बोलवते. घरी जा घरी जा आई बोलवते. 2023 येऊ दे. ये 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 ये. पुढचं वर्ष जिंदाबाद. पुढचं वर्ष जिंदाबाद. बाय ना काय कलकल कर रहा ना तर काय नाही, नवीन वर्ष येते ना आता. हे असं 2019 आणि 22 नामकन धमक एका मिनिटात इथल्या सगळ्या वातावरणाची शांतता भंगाडून टाकली रे तुम्ही रे. काका माझी पिपाणी वाजवता काय? नाही वाजवायची मला. ए बेटा बेटा तू थोडा गुच्चूप राहा ना. गुच्चूप नाही तर माझी वाजवा. एक तर घालून आले काहीतरी आणि काही बी म्हणताय. ते 31 साजरा करायला आलेला आहे ना. शांतता शांतता. होय होय होय. या आई हे काय करतायत? कागदाची दाढी करतायत. वसडे दिसत नाही, चित्र काढतायत का? आईला सिंगल ऑमलेट. अरे सूर्यास्त आहे रे तो गेंगाण्या.
सिंगल ऑमलेट सुनो ना इसको थोड़ा सा तुम्हारे कने ले लो आंटी. ए तू आंटी मेला मी आंटी दिसतोय तू का आंटी बोलतो आंटी दिसतोय मी तू नाही का ते घातलं त्याच्यामुळे. तू आंटी नाही तू रानटी दिसते हा, मग- भाऊ काय भाऊ काय नशीब तो चांगला माणूस आहे म्हणून तुला आंटी तरी बोलला. व दादानू हम्म, ऐता काय करतास मी चित्र काढून राहिलोय. होय का हा. कोणाचा हे याचं 2024च्या शेवटच्या सूर्यास्ताचं. सांगा हिला सांगा या वासाडीला ही म्हणते 2019 संपतय म्हणून. हा हा तर माझ्या घराच्या किचन मध्ये 2019 कॅलेंडर आता 2019 संपताला ना अरे बापरे. ऐका ना ताई ते जुनं कॅलेंडर आहे ना ते फेकून द्या. हा फेकून काय द्या बरा असा काय खराब बिराब होऊ नाही फेकून नाही देऊ नाही 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 नाही, आपण खराब झालं म्हणून ते फेकून देत नाही. काय ना वर्ष संपलं त्याचा काय उपयोग. त्यामुळे आपण दरवर्षी नवीन कॅलेंडर घेतो ना. तुमच्याकडे पैसे जास्त इले असतले होत आमच्याकडे पैसे नाही होत रोज नवीन दरवर्षी वेगवेगळी गोष्टी घेऊ बरं घेतला कॅलेंडर तरी सोमवार मंगळवार बुधवार जानेवारी फेब्रुवारी 1 2 3 च्या सगळं सारखाच असतं कशा घेऊ गोया माझ्या चुकलं कोणाशी बोलतोय मी. वाटते सांग ऐका ना ओ दादा दादा हा. मला चित्र काढू दे प्लीज प्लीज. हा आई अवघड आहे. ओ काका ही नदी आहे काय नाही 2 डोंगरांच्या मधून ॲनाकोंडा चाललाय वळवळ करत. ती एक काय आहे ते. नाही हो नाही पाहिजे तसा वाजूक नाही एवढं तरी पाहिजे होत एवढं चालू हिचं. वाजणार कसा वसाड का सेन्स ऑफ हॅमर नको. सेन्स ऑफ हॅमर. हा मग? ते हॅमर तू डोक्यात टाकला पाहिजे टन्न कन दिशी. नाही लय पडला नाही पडू दे मला चित्र काढू दे. पडू दे मला चित्र काढू दे वाजूक आज नाही यामच. कोणी हसलं नाही मला पण नाही हसलं तू उगा मुगा राय हा नाही तर तुझी दाढी उपटून तुझ्या तोंडात घालील. काय बोलतोय पोरगं काय ना बिनबुडनं भांडा कथा बी असते. अरे बापरे. तरी बरंच लाफ्टर काढतोय ना. तो काका या नदीवर टमरेल घेऊन बसलेला मुलगा आणि मागून दुसरी मारणारा डुक्कर काढा ना. रे टमरेल तोंड्या ते कशाला काढू रे. नाही मी रोज नदीवर जातो ना टमरेल घेऊन तेव्हा मागून डुकरून ढुशी मारतो मला. वसाड्या तुझी लायकीच आहे ती. मी वाट बघतोय हत्ती कधी येतोय आणि तुला तुडवतोय तो. कसे बोलतास माझ्या बोलतो म्हणजे? घबरावा, काय माझ्या घबरावा? पोराबद्दल ऐकून घ्यायचं नाही काय घबरावा. का प्रवाह म्हणजे मला सांग हा नदीवर जायच्या आपल्या टॉयलेट बांधलेलं तिकडे जाऊन बसला काय झालं तुला रे. आता ते काय आवडतं मोकळा ढाकळा तुमचं काय जाता तुमचं काय जाता? कसं तिकडे व दादानू इथे डोंगर बरे काढलास हा मी काय म्हणतोय इथे डोंगरावर ना मी अशी गरम गरम चाय पीत बसला असं काढा ना फोटो चित्र काढा हाय त्या माणसात काय जमनाच काढा पण चाय चांगली गरम काढा हिचा तोंड भाजू ते वसाडीचा. कशा? मित्र, लायकी आहे तुझी चित्र काढायला सांगतेस ती. अरे जाऊ दे. हो ही ना टायटॅनिक पिक्चर मध्ये असती ना तर पिक्चर ना चित्र येईपर्यंत पोहोचलाच नसता. ही गेल्याची सुसाईड करायला ना ज्या काळाचा मागणा असेल लात मारला ती गेली पाण्यात तिथंच पिक्चर संपला असता माहिती आहे. वाटेल तर बोलू नका वाटेल तर बोलू नको. टायटॅनिक मध्ये मी आणि माझं जॅक हा, तर? आम्ही कायता बघून घेऊ तुम्ही कशाला आमच्या टायटॅनिक मध्ये घुसतास जळतास ए, वासाठी पुलीच्या तोंडा ग प्रत्येक काय टायटॅनिक मध्ये गाते हा. ए पिंटू पिंटू कोण पिंटू. पिंटू का पिंटू. नाही ते तुमचं नाव मला माहिती नाही ना म्हणून म्हटलं काय बोलायचं. श्याम नाव आहे माझे श्याम. श्याम पिंटू बोल चालेल काय. अरे नका ना आता श्याम सोबत पिंटू कायला बोलताय. नाही पिंटू नावाला हे टक्कल शोभतं म्हणून म्हणालो. काय विचारायचं विचार. ऐका ना हे बघा हा इकडे बघा हा एक हा माझा पाय ना ह्या डोंगरावर आणि हा पाय ह्या डोंगरावर असं चित्र काढा ना माझं. आणि सूर्य कुठे तुझ्या मांडीत घालू. चांगलं दिसेल का ते अशा मांड्यांमध्ये सूर्य माडाच्या झाडांमध्ये सूर्य अरे तो सूर्य चालला ना रे. अरे काढू द्या रे मला. त्याला डिस्टर्ब करू नको रे त्याला. ओ काका विचारू काय काय एक विचारू विचार भाऊ. डुक्कर 30+ का नाही करत हो त्यांचं पण वर्ष संपत असेल ना. अरे तुला काय डुकरांचं आकर्षण आहे रे. कशाला करायला डुक्कर 31. नाही ते काय हे दत्तू माझ्या इकडे आपण बघ 30+ दारू पिताव आणि गटारात लोळताव तसा डुकर आहे का नाही वर्षाच्या 12 महिने गटारात लोळतो का नाही त्याचा रोजच 30+ असतात. डुकराची मजा आहे हो. मग देवा मला पुढच्या जन्मी डुक्कर बनवा. ए बेटा तू या जन्मी पण डुक्करच आहे. आणि हे काय डिस्कशन आहे रे.
कोण आहे तुम्ही? मोरे फॅमिली. मी कातील प्रभाकरी मोरे. कातील? आणि ही माझी बायको रशिका. असं आणि 15 वर्षापूर्वी जबरदस्त सेलिब्रेट केला हा माझा 30+. म्हणजे म्हणजे माझा पोरगा दत्तू. त्या दिवसापासून मला सांगतो 30+चा मला जाम राग येतो. असं का? हा तुम्हाला असं सांगतो ना 30+ बघितलं ना लय डोक्यात जातं. हा, बरं. लय डोक्यात जातं. मी काय म्हणतो ऐका ना काढावं चित्र नका ना, नंतर, नका ना, ऐका ना हाताला घे. जे सगळे ऐका ना चूक- काय मला सांगा आजचाच दिवस शेवटचा दिवस का हे कुणी ठरवला? माझ्या दल्ल्याने ठरवलं. मग त्या दल्ल्याला सांगा वाट लागला ना सगळी. मला नाही माहिती ना भाऊ, मला नाही माहिती ना. काढू दे ना, तो सूर्य चाललाय ना असताला, काढू दे ना. ए, काका एक विचारू काय? विचारा. डिसेंबर काय बोलतात, फेब्रुवारी का नाही बोलत? बेटा तुला दत्तू म्हणतात, त्याच्याऐवजी तुला थुथू म्हटलं तर चालेल का? नाही ना, जगात प्रत्येकाचं असं एक नाव असतं ते, त्याला काही असं लॉजिक नसतं. आता दुनियेत कितीतरी प्रॉब्लेम आहेत, कोणाला काही प्रश्न पडले का नाही, मग तुला का बरं प्रश्न पडतायत? आता प्रश्न पडूक नको का सांगा. आता तुम्हीच सांगा. एका महिन्यात 30 दिवस आणि दुसऱ्या महिन्यात 31 दिवस असा वेगवेगळा कशा? सगळ्यांका समान 30 दिवस देऊन टाकायचे ना. किती गोंधळ होता. ओ बाई आता 12 महिन्यांना 30 दिवस देऊन टाकले तर 360 दिवस होतील आणि 365 दिवसांचं वर्ष असतं ना. तुमका कशाक पाहिजे 365 360 ने पोट नाही भरणार काय? 5 दिवसात काय बंगले बांधतालाच मोठे? मला नाही पाहिजे. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा होतं 1 वर्ष आणि त्याच्यासाठी लागतात 365 दिवस. सगळा प्रॉब्लेम आहे ना ह्या फेब्रुवारी महिन्यामुळे झालेला आहे. आता फेब्रुवारीचे काय आहे? मला सांगा फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 28. हा. 28 दिवस ती ऍडजस्ट करते का नाही? आता 3 वर्ष तिला सवय लावली 28 दिवसांची. हा. 4थ्या वर्षी ती आता 29 दिवस. सगळा गोंधळ होतो तिचा. अभ्यासू दलिंदर तू बायना ज्ञानचंद कथा ना. मी हो टेन्शन कर. हो जवळ बोलत तवय किडा पाडास तू बायना डाकूना पोट ना. अरे तुला लीप इयर म्हणजे काय ते माहित नाही का? मला हा. लिप इयर. माझं लिप कसं बेबी लिप आहेत का? मला लिप माहिती नाही. ए दादा हे बघ, लीप इयर म्हणजे काय ना, परत पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते एक तेव्हा होतात 365 दिवस. पण ते 365 दिवस म्हणजे 365 दिवस नसतात, तर 365 दिवस आणि 6 तास असतात. तर हे जे एक्स्ट्राचे 6 तास आहेत हे 4 वर्षांनी किती होतील? 6 चोक 24 म्हणजे 1 दिवस जास्त होईल. त्याच्यामुळे 4 वर्षांनी म्हणजे लीप इयरला फेब्रुवारीत 29 दिवस असतात. हा, आम्हाला कशाला सांगता बा? अरे मी कशाला सांगतो म्हणजे तुम्ही विचारता येणार आहे? ह्या ज्ञानाचं काय आम्हाला गरिबांना काय उपयोगच नाही ना. चुबड बचा करू नको, मला काढू दे. तो सूर्यास्त सूर्यास्त काय झाला? गेला तो. अरे रे जरा खाली निघून गेला. आता काय? अरे वाईट झाला. ए चिचुंदरी काय चुचुक करते का? आता कितीतरी वर्षाची परंपरा होती माझी. मी टाकायचो सोशल मीडियावर निसर्गाने चितारलेलं चित्र आणि या चित्रकाराने चितारलेलं चित्र. आता काय डोंबलं टाकू? गेल्या वर्षीचं टाका नाही एखादं. थोबडा बांध ठेव, थोबार तोंडे. तुला काय करायचं? तर मी सांगितलं. आम्ही काय चित्र काढीत नाही. आपलं काय. हो काका मस्त चित्र काढलंय तुम्ही. हं. काका तुमच्या चित्रात पाऊस काढू काय? म्हणजे इकडे या. काय? हे बघा मस्त काढतो पाऊस. अरे काय करतोय? चित्र खराब केलं. पाऊसाला घेऊन जा पटकन, नाही तर याला आहे ना इतका मागू बघा ना, अरे येणार काय? वा श्याम दादा, तुमचा वर्षाचा शेवट कसाही झाला असला तरी देखील तुम्हाला नवीन वर्षासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. एनिवे कसाला परफॉर्मन्स विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना. प्रसाद दा. मोरे फॅमिली बऱ्याच दिवसांनी दिसली पण त्याच तोऱ्यात आणि त्याच दिमाखात दिसली आणि तेवढाच श्यामाला त्रास देण्यात ते अजूनही तत्पर आहेत. याच्याबद्दल आनंद वाटला. छान मजा आली.